नमस्कार मित्रांनो, तर ह्यो माझो पहिलोच ब्लॉग असा. तर तुम्ही बघा काय ब्लॉग मध्ये असा तर आपल्या. तर मी आज सातारड्यात राहतोय. मग सातारड्यावरून आम्ही तसेच डायरेक्ट मयवाडीत गेलो. मग आमचा विचार होतो पाव घेऊन घरात जाऊया, काहीतरी स्पेशल बनेला असताना आईन फोन केलो पाव घेऊन या म्हणून. तर अशा प्रकारे मयवाडीत जाऊ होतो. मी आणि मामा माझं मयवाडीत जाऊ होतो. मग आमका मस्तपैकी अशी छोटंसं व्हाळ गावलो. थंयसर म्हटलं तर गाडी वाज स्लो कर. मी तसेच आम्ही पुढे गेलो वाजव. अशी हयसर एक मोठी बिल्डिंग असा मायनीवाल्यांची. तर अशा प्रकारे घराकडे आज काहीतरी स्पेशल असताना असं वाटलं. मस्त असं एकदम डेंजर वळण ना. तर अशा प्रकारे आम्ही येलो. तर मग सर माझ्या मित्राचाच हॉटेला सर त्याच्याच बाजूला फळवाले बसले. त्याच्यात मीटिंग अशी चालू होती जोर अशा प्रकारे. तर अशा आम्ही जाऊ होतो पाव बिव घेऊ आडू. घराकडे वाटतात मिसळ पाव असतली स्पेशल म्हणून घरातल्यानी फोन केलो असतो असं वाटता. बे आता आमका काळाचा नाही, आम्ही पाव घेतलो मी घरात जातलो. मग काय आता पुढचं आमका समजतला. तर अशा प्रकारे मी मयवाडच्या उतारतीक पावलोय. अशा प्रकारे मी मयवाडीत आता इलोय. तर मयवाडच्या जरा पुढे गेलो जाल्यार बेकरी हा पावाची, थंयसर भट्टी हा पाव बनयतात ती सर. तर अशा प्रकारे आम्ही जातो पुढे. सर एक माझ्या मित्राचं दुकान आहे हॉटेल सर्वस्व केप म्हणान. तर अशा प्रकारे आम्ही रवलो ही सर्वात गाडी बिडी बघलो. मी थंयसर उतारलो खालते सोमते उतरान गेलो पुढे. तर अशा प्रकारे बुजूत वळलो. फायनली आता आम्ही पावाच्या बेकरीकडे पोचलो. असं तो एक व्यक्ती पाव बरे होतो. माझा मामा पुढे गेलो ते कसं पाव बिव मागल्यान. तर अशा प्रकारे पाव बिव भट्ट्यात बने होते. ते बुचूत सोडतात पाव, ते गरम झालं काढतात. मग अशा प्रकारे आम्ही पाव बिव घेतलो आणि घरात निघालो. मी असं आम्ही मयवाडीत गेलो मिरची भजी घेऊचो आमचं प्लॅनिंग होतो. पण घरातल्या आजीन फोन केलो मिरची भजी हाडू नका, हाडले म्हणान. परत आम्ही मग मयवाडीतून सुटलो पाव घेऊन घरात. तर अशा प्रकारे गेलो. मग आम्ही पुढे पाव बिव घेतले. तर आम्ही निघालो आता घरात पाव घेऊन. मी अशी गाडी बिडी गावली आमका. मग आम्ही गाडी खूप पळे होतो. मग आम्ही घरा अशी जाऊ होतो फास्ट घेतल्यान गाडी चलव. मग आम्ही घरात जाऊ होतो मस्त वगैरे असं टर्न गावलो आमका. असं घरात जाऊ होतो. मग आम्ही पाव बिव घेतले मस्त वगैरे घरात जाऊ होतो. मग आम्ही सगळेजण निघालो. मग असं आमका एक फुल गावला मस्त फोटोशूट करू. छोट्या मासे बिशे इल्ले बरे बांगडे बिंगडे घेऊ. मग आम्ही घराकडे टर्न मारलो आमच्या घरीला. आता घराकडे टर्न मारलो. अशी दुकाना बिकाना बरीच आमच्या तिट्यार. मी अशी गेलो पुढे आम्ही पाव बिव घेऊन. आता मी पाव घेऊन इलं घराकडे पोचलोय. तर अशा प्रकारे पाव बिव पिशेचून अशा प्रकारे मिसळ पाव बनव चालू होती. मग आम्ही मिसळ पाव बनव होती. त्याच्या म्हटलं आज ब्लॉग बनवूया छोटस नवीन ब्लॉग मध्ये आपला तुमचं स्वागत असा. तर अशा प्रकारे चटणी बिटणी काढली. असं त्या हलवून बिलवून घेतला. टोमॅटोची गिरवी पेस्ट केली तयार. मग चटणी मसाला टाकून त्या हलवून घेतला बारा पातेल्यात. मग पाणी टाकला वायात. मग मसाला आपण सगळं टाकलो बुचूत. मसाला पूर्ण एकदम गिरवी टाकून घेतली आणि मग मिक्स केला बरा सगळा मिक्स केला एकदम हलवून. असं कांदो बिंदो कोथिंबर टमॅटो मिरची चिरून घेतली. मी असं ते वाईट गॅसा गरम करून ठेवला तापवून एकदम उकळू. मग तितक्यातच मामीन कोथिंबर चिरून घेतल्यान. मग पुढचा आता मस्त वेगळी त्याला उघडून हलयल्यान गिरवी. वाजलेले होते 12:30.
तर आता म्हटलं जाताला मग मामीन पोळी बिळी एका प्लेटात काढून घेतली. कंटाळ येलो म्हणून टीव्ही बघूत बसलोय. टीव्ही बघून झाल्यावर मी वायजोगत मग इले बुचूत मग मामीन पाणी बिणी टाकून घेतला मस्त पैकी. मी आता मिसळ टाकतली मस्त पैकी. आता मिसळ खातलो पाव मस्त मिसळ असतली आता बरी ते ढवळून घेतल्या. तर अशा प्रकारे मिसळ तयार झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. तर मी दुकानात जाऊ होतोय फरसाण हाडूक. तर चलत मी असे 80 रुपये घेऊन जाऊ होतोय. आजीन मला फरसाण हाडूक सांगलेला. तर मी दुकानात गेलोय मग असा फरसाण घेतलंय रामदास काकांकडसून. मग त्यांना पैसे देऊन मी घरात परतले स्टिंग घेऊन. मामाक दिवचा होता स्टिंग. तर माझं ब्लॉग तुम्ही संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा.